राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू। मार्च 2024 पासून अंमलबजावणी होणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। 1.25 कोटी ज्येष्ठांना लाभ होणार। मुंबई महानगरामध्ये रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमधला निर्णय। 7015 कोटींच्या नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता। तब्बल 2.5 लाख हेक्टर सिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासाठी मदत होणार। नाशिकमधल्या कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव या तालुक्यांना तर जळगावच्या चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर या तालुक्यांना गिरणा नदीजोड प्रकल्पाचा फायदा होणार। बदलापूर घटना आणि राज्यामधील शाळांच्या सुरक्षिततेबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा। पुढील आठवड्यामध्ये शाळांना कठोर नियमावली लागू होणार। पोलीस स्टेशनला गेल्यावरती तब्बल 12 तासांच्या नंतर बदलापूरच्या पीडितेचं मेडिकल। दुपारी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या पालकांना पीडितेसह रात्री 12 नंतर मेडिकलसाठी नेण्यात आल्याची पालकांची एबीपी माझाला माहिती। बदलापूर प्रकरणामध्ये दुपारी पोलीस स्टेशनला गेलेल्या पीडितेच्या कुटुंबियांचं रात्री 2:30 वाजता स्टेटमेंट लिहून घेतलं गेलं। रात्रभर हॉस्पिटलच्या बाहेरच्या पोलीस चौकीमध्ये ताटकळत ठेवलं, पालकांची एबीपी माझाला माहिती। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, शाळेमधील सगळ्या मुलींची मेडिकल टेस्ट करा, बदलापूरमधल्या पीडितेच्या पालकांची मागणी। आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, बदलापूरच्या पीडितेच्या पालकांची मागणी। तर पाठिंबा देणाऱ्या बदलापूरकरांचे आणि मनसेचे कुटुंबियांनी मानले आभार। पोलीस फक्त सरकारच्या इशाऱ्यावरच काम करतात असं नसतं, तर आतापर्यंत शाळा प्रशासनावरती कारवाई झाली असती। बदलापूरच्या घटनेवरून जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल। पालकांच्या सूचना सकारात्मक पद्धतीने घ्यायला हव्या। सरकारने एक नियमावली तयार करायला हवी, जेणेकरून अशा घटना पुन्हा एकदा घडणार नाहीत। बदलापूर घटनेवरती भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। पुरुषांची विकृती आणि मानसिकता कशी बदलायची, विद्यार्थिनींच्या प्रश्नावरती शरद पवारांनी व्यक्त केली खंत। तर पवारांनी तरुणींना न घाबरण्याचा दिला सल्ला। महिला सुरक्षेसाठी मुंबई पालिका मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करणार। आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत मागण्यासाठी पॅनिक बटनाची सुविधा दिली जाणार। मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभाग आणि IIT विभागाकडून काम सुरू। मानपाडा परिसरामध्ये 10 वर्षांच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार। आरोपीच्या मुलांसोबत ही चिमुकली खेळायला गेलेली असताना घडली घटना। आरोपी धर्मेंद्र यादवला अटक। श्रीजया चव्हाण विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी सज्ज। अशोक चव्हाण आणि श्रीजया यांची सर्वप्रथम एबीपी माझाला एकत्रित एक्सक्लुझिव्ह मुलाखत। मनोज जरांगे आणि सरकारमध्ये समन्वयाची भूमिका बजावण्यासाठी अशोक चव्हाण यांची तयारी। विधानसभा निवडणुकांची लॉटरी होऊ न देण्याचं अशोक चव्हाण यांचं आवाहन। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुंबई भाजप कोअर कमिटीची बैठक। आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, अमित साटम यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित। पुढच्या महिन्यामध्ये महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी साताऱ्यामधील भाजपचे नेते मदन भोसले यांची घेतली भेट। मदन भोसलेंच्या निवासस्थानी तासभर दोघांमध्ये झाली चर्चा। भेटीच्या दरम्यान जयंत पाटलांनी मदन भोसले यांना ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांचे शिलेदार जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी घेतली शरद पवारांची भेट। बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। शरद पवारांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी, अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांचं वक्तव्य। अजित पवारांची साथ सोडून बेनके विधानसभेच्या पूर्वी शरद पवारांची तुतारी फुंकणार का, अशी ही चर्चा। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी लावले शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर। जुन्नर दौऱ्यावरती असलेल्या शरद पवारांच्या स्वागतासाठी लावले बॅनर्स। दहीहंडीच्या पार्श्वभूमीवरती बारामतीमध्ये युगेंद्र पवारांचे भावी नाही तर फिक्स आमदार अशा आशयाचे बॅनर झळकले। बारामती विधानसभा मतदारसंघामधून युगेंद्र पवार लढणार असल्याची चर्चा। मनसेचे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्यामध्ये झालेल्या राड्याचे सूत्रधार कर्णबाळा दुनबळे अकोल्यामध्ये मर्यादेच्या पलीकडे टीका करणाऱ्यांना असंच उत्तर देऊ, दुनबळे यांचा पुन्हा एकदा इशारा।
महिलांना रिव्हॉल्वर बाळगण्याची परवानगी द्यावी. 2-3 लोक मेले तरी चालतील, पण चुकीचा माणूस वाचू नये. शिवसेनेच्या नानकराम नेभनानी यांचं हिंदू समर्थन मोर्चामध्ये वक्तव्य. महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्यावी असं सत्तेमध्ये असलेल्या आमदारांना वाटत असेल तर यावरून राज्याची परिस्थिती काय हे दिसतं. शिंदे गटाचे आमदार नानकराम नेभनानी यांच्या वक्तव्यानंतर आमदार रोहित पवार यांची टीका. राज ठाकरेंचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. कार्यकर्ते राज ठाकरेंना भेटण्यासाठी जात असताना सुरक्षा रक्षकाने बाहेर काढलं. शेगावमध्ये गोंधळ झाल्याच्या नंतर राज ठाकरे यांनी आपली बैठक अर्धवट सोडली. विश्रामगृहाच्या दिशेने राज ठाकरे रवाना. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेल्या राज ठाकरेंच्या विदर्भाच्या दौऱ्याचा आज होणार समारोप. बुलडाण्यामध्ये शेगावमध्ये गजानन महाराजांच्या समाधीचं सुद्धा राज ठाकरेंनी घेतलं दर्शन. राज ठाकरेंच्या जवळ जाऊ बघणाऱ्या कार्यकर्त्याला सुरक्षा रक्षकांनी रोखलं. अकोल्याच्या शुभमंगल कार्यालयामधली घटना. संबंधित कार्यकर्त्याकडून सुरक्षा कठड तोडण्याचा प्रयत्न. अकोल्यामधील दिवंगत मनसेचे कार्यकर्ते जय मालोकारच्या कुटुंबियांची राज ठाकरेंनी घेतली भेट. यापूर्वी अमित ठाकरेंनी सुद्धा मालोकार यांच्या कुटुंबियांची घेतली होती भेट. जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखपती दीदी योजनेचा शुभारंभ. 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्राचं वितरण. यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. मागच्या सरकारचं 7 दशकं आणि मोदी सरकारची 10 वर्ष ही तराजूमध्ये तोला. स्वातंत्र्याच्या नंतर मोदी सरकार इतकी कामं इतर कोणीही केली नाहीत, मोदींचा दावा. महिलांसाठी कठोर कायदे केले जातात. FIR दाखल करताना येणाऱ्या अडचणी न्याय संहितेमधून आम्ही दूर केल्या. FIR सुरू केल्यामुळे आता जलद प्रतिसाद मिळेल, पंतप्रधानांचं वक्तव्य. राज्यामधील 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांकडून 29 ऑगस्टला संपाची हाक. जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी संपाचा इशारा. देशामधली पहिली विजेवरती चालणारी एलिव्हेटेड बस सेवा नागपूरमधून सुरू होणार. रिंग रोडवरती 50 किलोमीटरपर्यंत ही खास बस सेवा चालवली जाणार. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रायगडमध्ये पळसपे ते सिंधुदुर्गापर्यंत मुंबई गोवा महामार्गाची करणार पाहणी. नवी मुंबईमध्ये युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची बाईक रॅली. बुलेट चालवत नाना पटोलेंचा वाशी ते ऐरोली असा प्रवास. जेलमधून सुटका झाल्याच्या नंतर ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे हे पहिल्यांदाच मालेगावात. कार्यकर्त्यांकडून हिरेंचं जंगी स्वागत. भव्य रोड शोचं सुद्धा आयोजन. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन शिक्षण केंद्राचं बनावट संकेतस्थळ आढळल्यामुळे खळबळ. अशा बनावट संकेतस्थळांपासून विद्यार्थ्यांनी सावध राहावं, मुंबई विद्यापीठाचं आवाहन. पश्चिम रेल्वे मार्गावरती 31 ऑगस्ट पासून 35 दिवसांचा मेगा ब्लॉक. गोरेगाव आणि कांदिवली स्थानकाच्या दरम्यान 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक. 760 लोकलच्या फेऱ्या होणार रद्द. गणेशोत्सवामध्ये 10 दिवस मात्र ब्लॉक रद्द असेल. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या तरुणाचा मृत्यू. रात्री मित्रांसोबत पार्टी. सकाळी राहत्या घरी तरुणाचा मृतदेह सापडला. मृत तरुणाची रॅगिंग झाल्याचाही संशय. पनवेलमध्ये प्रथमच पूर्ण मॅरेथॉनचं आयोजन. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोगोचं अनावरण. 1 डिसेंबरला पार पडणाऱ्या 42 किलोमीटरच्या मॅरेथॉनसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू. भाईंदरच्या उत्तनमध्ये मच्छीमारांची बोट बंद पडली. बोटीमधील 17 जण समुद्रामध्ये अडकून पडल्याची माहिती. दरवर्षीप्रमाणे GSB मंडळाला दागिने आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी विमा. यंदा GSBच्या बाप्पाला 400 कोटींचा विमा कव्हर्स. परळमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वागत. कुलाब्यामधील साईदेव मंडळाचं यंदा 26वं वर्ष. महादेवाच्या रूपामधील 20 फुटांची मूर्ती बघण्यासाठी मोठी गर्दी. परळ परिसरामध्ये खेतवाडीच्या राजाची जंगी मिरवणूक. ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं स्वागत. मुंबईमधील कामगार नगरच्या अंधेरीचा सम्राट या बाप्पाचं जंगी स्वागत. मंडळाचं यंदाचं 55वं वर्ष. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेस. 4 सप्टेंबरला नितेश राणेंच्या मार्फत एक्सप्रेस सोडली जाणार. 28, 29 आणि 30 ऑगस्टला बुकिंग केलं जाणार.
रायगडच्या रोह्यामध्ये साकारणार शिवछत्रपतींचा सर्वात उंच पुतळा। चबुतऱ्यासहित पुतळ्याची उंची 50 फूट असणार। शिवसृष्टी परिसरामध्ये उद्या मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण। पाकिस्तानकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सीएचजी परिषदेचे निमंत्रण, पण मोदी जाण्याची शक्यता कमी। एखाद्या मंत्र्याला पाठवण्यावरती होऊ शकतो विचार। पाकिस्तानमध्ये एका पोलीस स्टेशनच्या बाहेर उभ्या असलेल्या मोटरसायकलमध्ये बॉम्बस्फोटामध्ये 2 मुलांचा मृत्यू तर 15 जण जखमी। तालिबानच्या नव्या फतव्यामध्ये महिलांवरती जाचक निर्बंध, स्त्रियांच्या आवाजावरती आणि सार्वजनिक ठिकाणी चेहरे उघडे ठेवण्यावरती बंदी, त्यामुळे मोठा वाद। अमेरिकेमध्ये उन्हाळा असूनही पश्चिम किनाऱ्यावरील पर्वतांवरती बर्फवृष्टी। वॉशिंग्टनमधील माउंट रेनियरमध्ये सुद्धा हिमवर्षाव। विस्तारा विमान कंपनीचं विलीनीकरण लवकरच एअर इंडियाच्या कंपनीमध्ये होणार। विलीनीकरणाची ही प्रक्रिया दिवाळीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता। सुनीता विल्यम्स 2025 मध्ये अंतराळामधून पृथ्वीवरती परतणार। स्पेस एक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टनं त्यांना पृथ्वीवरती आणलं जाणार, नासाची माहिती। लेबनॉनच्या हिजबुल्लाचे 320 रॉकेटच्या माध्यमातून इस्रायलवरती हल्ले। हिजबुल्लाचा कमांडर फुआद शुक्रच्या हत्येच्या बदल्यासाठी हल्ला, तर इस्रायलचं 100 फायटर जेट विमानांकडून लेबनॉनला प्रत्युत्तर। विप्ला फाउंडेशनसाठी आयोजित क्रिकेट फॉर चॅरिटी या लिलावामध्ये विराट कोहलीच्या जर्सीला सर्वाधिक 40 लाखांची बोली। यामध्ये रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीच्या बॅटचा सुद्धा लिलाव। या लिलावामधून फाउंडेशनसाठी एकूण 1,93,00,000 रुपये जमा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।